पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळलेली आहे। लग्न समारंभामध्ये अवाढव्य खर्च करून देखील पुरोगामी महाराष्ट्रात आजही हुंडाबळी आणि कौटुंबिक अत्याचाराचं बीज पाहायला मिळत आहे। त्यामुळे मराठा समाजाने यापुढे लग्न समारंभ साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेत आचारसंहिता लागू केलेली आहे। यावर मराठा समाजातील महिलांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूयात। मराठा समाजाकडून जे आहे ते एक आचारसंहिता जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे। त्याच आचारसंहिता संबंधित बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठा समाजातील काही महिला आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत। ताई, काय सांगाल, लग्नाविषयी जे आहे ते मराठा समाजाकडून एक आचारसंहिता जी आहे ती नेमण्यात आलेली आहे। तुम्हाला काय वाटतं, या सगळ्या आचारसंहितेत तुम्ही समर्थन करता का? योग्य आहे की अयोग्य? तुमचं काय मत यावर? नक्कीच या आचारसंहितेचं स्वागत केलं पाहिजे, कारण समाजात कुठेतरी काही चांगलं घडवत आहे याच्यासाठी ही पहल आहे एक प्रकारे। कारण जो समाजात अवाढव्य खर्च चाललेला आहे, आपण जे वैष्णवी हगवणे प्रकरण बघतोय, 51 तोळे सोनं त्या बापाने दिलेलं आहे, 7 किलो चांदीची भांडी दिलेली आहे, असे विविध उपहार त्यांना त्या लग्नानंतरच्या वर्षभरात त्यांनी दिलेले असतील। तर या सर्व गोष्टींना जो आळा घालण्याचं काम आहे ह्या समितीच्या माध्यमातून करता येणार आहे। याला कारणीभूत आहे आजची नवीन पिढी। जोपर्यंत या नवीन पिढीने आपले विचार बदलणार नाही, पिढी कशी पूर्ण ओघात वाहत चालली आहे, पैशाच्या ओघात वाहत चालली आहे, नशेच्या ओघात वाहत चालली आहे, ड्रग्सच्या ओघात वाहत चालली आहे। म्हणजे त्यांना या संस्कृतीचा काही घेणं देणं नाही आहे। त्यांना फक्त पुढचा व्यक्ती एवढा आहे तर मी त्याच्यापेक्षा एवढा कसा जाऊ, या तालात तो आपला वागत आहे। आणि हे जे होऊन राहिलं, खरंच वैष्णवी हगवणेचं जे प्रकरण झालं ना, एवढंच तिचं लव्ह मॅरेज होतं, लव्ह मॅरेज असून सुद्धा तिने कसं ओळखलं नाही त्याला, हेच कळलं नाही मला। हा जो समाजाने एक वेगळा उपक्रम म्हणता येईल याला, की जो आज समाजात म्हणजे राबवण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, नक्कीच एक 100% तर मी म्हणणार नाही की बंद होईल, पण त्याच्यातलं काही टक्के तरी बंद होण्याचं प्रमाण यातनं वाढेल आणि काहीतरी चांगलं कार्य समाजात घडेल। कुठेतरी पुस्तक आपण भेटवस्तू म्हणून देऊ शकतो, म्हणजे देणाऱ्याचाही खर्च वाचणार आहे आणि घेणाऱ्यालाही ते म्हणजे परवडणार असं राहणार आहे। आणि एक चांगला निर्णय एक समाजाने या माध्यमातून घेतलेला आहे, याचा आनंदच आहे। जुन्या संस्कृती जर आपण जपल्या तर या सगळ्या गोष्टीला आणि पुन्हा वैष्णवी हगवणीसारखं प्रकरण घडायला कुठेतरी आळा या राज्यामध्ये बसेल, अशी भावना देखील त्यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना बोलून दाखवली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।